चंद्रपूरवरून नागपूर पुण्याला धावणाऱ्या खासगी बसेस गेल्या अनेक महिन्यांपासून नागपूर रोडवर सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या शेजारी तासनतास उभ्या असतात। या गाड्यांमुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो, मात्र सर्वसामान्य नागरिक काहीही बोलू शकत नाहीत। आपण पाहतोय शहरात अतिक्रमण हटाव मोहीम धडाक्यात सुरू आहे। ठेला लावून रोजीरोटी कमावणाऱ्यांना एका दणक्यात हटवलं जातं, मात्र या बड्या मालकांच्या गाड्यांना इथे उभं राहण्याची मुभा कशी काय मिळते असे प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत। पाहूया याविषयीचा हा खास वृत्तांत। ज्याप्रमाणे आपण इथे पाहतोय, मोठमोठ्या ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला उभ्या आहेत। त्यात गाड्या तासनतास इथे उभ्या राहतात। आपण एखादी गोष्ट जर रस्त्याच्या कडेला ठेवतो म्हटलं तर आपल्याला त्याचा टॅक्स भरावा लागतो। उदाहरणार्थ साधा ठेलेवाला जरी आपण त्याच्या रोजीरोटीसाठी, त्याचं पोट भरण्यासाठी जर तो ठेला लावायला गेला तर त्याला महानगरपालिकेकडे टॅक्स भरावा लागतो। या गाड्या इथे उभ्या आहेत, त्या गाड्यांचा टॅक्स भरला जातोय का? सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यालय इथे शेजारी आहे। विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम कार्यालयाचे इथे आहे। हे सार्वजनिक बांधकाम कार्यालयाला ह्या गाड्यांची कल्पना आहे का? गाड्या इथे उभ्या राहत आहेत त्या कोणाच्या आशीर्वादाने उभ्या राहत आहेत? या गाड्यांचे मालक खरोखर या रोडचा टॅक्स भरतायत का? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेले आहेत।